नमस्कार, कसे आहात? आज कोणताही व्लॉग नसणार आहे. तर मी काही रेसिपी आहेत त्या शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केलेल्या, पण चांगल्या रेसिपी आहेत, सिंपल आहेत आणि घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच ते होऊन जाईल. त्यासाठी म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं. व्लॉग जे आहे ते 1-2 दिवसामध्ये येईलच. तर आज मी बनवते उडदाची डाळ. त्यासाठी काय काय लागतं ते मी या टोपलीमध्ये काढून घेतलं आहे. कांदा, लसूण, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर कांदा जे आहे ते मी बारीक चिरून घेणार आहे आणि अर्धाच मी टमॅटो टाकत आहे. माझ्याकडे तेवढंच आहे त्यामुळे एक पूर्ण टमॅटो टाकला तरी चालेल. आणि जो कांदा आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कधी पण कांदा स्वच्छ जरी असेल तरी धुवूनच घ्यायचा. त्याच्यावर असे कांद्याचे साल किंवा डाग वगैरे लागलेले असतात. हिरव्या मिरच्या, टमॅटो, कांदा हे सगळं मी जे आहे ते बारीक कापून घेतलेलं आहे आणि मी डायरेक्ट कुकरलाच बनवते आणि नंतर मग फोडणी देईल मी. तर इथे मी उडदाची डाळ जी आहे ती सफेद घेतलेली आहे, अख्खीवाली. पण तुम्ही आहे ना काळी जी असते उडदाची डाळ सालीवाली ती घ्या. माझ्याकडे आत्ता ही सध्या हीच आहे. मी शॉपमधून आणली होती ही. पण जेव्हा मी गावी वगैरे गेली किंवा माझे मम्मी पप्पा कोणी गेले ना तर ते घेऊन येतात. तर त्यांच्याकडे आहे ते मला पाठवते बोलली आहे. मला तर उडदाची डाळ खूप आवडते. कुकरमध्ये टाकलं आहे पाणी, उडदाची डाळ, कांदा, टमॅटो आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला जे आहे मिक्स करून घ्यायचे आणि कुकरला फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 जरी केल्या तरी चालेल. 3 शिट्ट्या करून घेते मी. डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे. आणि नंतरसुद्धा आपण फोडणी दिल्यानंतर शिजू देणार आहे. त्यासाठी काय काय कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये सुद्धा खूप शिजलं जातं आणि काय काय कुकरमध्ये 4, 5, 6 शिट्ट्या जरी झाल्या तरी लवकर शिजत नाही डाळ. तर त्यासाठी तर मी 3च शिट्ट्या करून घेते आणि नंतर मग फोडणी देते. डाळ जी आहे ती छान शिजलेली आहे. व्यवस्थित मी असं मिक्स करून घेते आणि फोडणीसाठी मी लसूण आणि कोथिंबीर जे आहे ते बारीक कापून घेते. एका साईडला मी भातसुद्धा ठेवला आहे करायला आणि मला भाकरीसुद्धा बनवायची आहे. लसूण खलबत्त्यात वाटून घेतलं तरी चालतं, पण मी असं ठेचून घेते. त्याने छान भाजीला फ्लेवर येतो. आपण जर असंच टाकलं ना तुकडे करून बारीक, तरी पण थोडंफार तरी चव बदलते भाजीची किंवा कोणत्याही डाळीची. आणि आता मी फोडणी देते. फोडणीमध्ये काहीच नाही टाकायचं आहे, कोणताही मसाला वगैरे टाकायचा नाही आहे. उडदाच्या डाळीमध्ये लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी बस एवढंच टाकायचं आहे आणि आपल्याला छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे.
असा फोडणीचा आवाज आला ना म्हणजे समजायचं फोडणी छान बसलेली आहे. आणि आता वरतून थोडीशी कोथिंबीर आणि कांदा जो आहे तो आपल्याला असा फोडून घ्यायचा आहे. मला तो फोडताच येत नाही आहे, हाताला खूप लागतं असं. तर असा फोडून जो कांदा आपण खाल्ला ना किंवा कापून खाल्लेला जो कांदा आहे त्यामध्ये खूप फरक पडतो चवीमध्ये. तर असा मी फोडून घेते कांदा आणि ह्याच्यासोबत ना उडदाच्या डाळीसोबत भाकरीच छान लागते. तर आता मी थोडा वेळ शिजू देते, 5-1 मिनटासाठी फक्त. आपल्याला कुकरचं झाकण नाही लावायचं आहे. हे बघा डाळ पण छान शिजलेली आहे आणि ह्याच्यासोबत भाकरी भात काही आपण खाऊ शकतो. तर उडदाच्या डाळीसोबत ना थोडासा ठेचा किंवा मिरच्या तव्यावरती लसूण टाकून भाजून घ्यायच्या आणि ती उडदाची डाळ आणि भाकरीसोबत खूप छान लागतात. नसेल तर कांदा. तर कशी वाटली तुम्हाला ही उडदाची डाळ मला नक्की सांगा. आणि रेसिपी एकदम सिंपल आहे म्हणून मी हा शॉर्ट व्हिडिओचा लाँग व्हिडिओ तुम्हाला दाखवते. शॉर्ट व्हिडिओ तर मी अपलोड आधीच केलेला आहे. त्याच्यासोबत नाचणी आणि ज्वारीची भाकरी आहे ही, त्यामुळे भाकऱ्या थोड्याशा काळ्या किंवा लालसर दिसत आहे. आता आहे दुसरा दिवस, दुसरा म्हणजे दुसरा शॉर्ट व्हिडिओ मी करत होते तेव्हाचा. जे हिरवे मटर असतात कडधान्यवाले ते मी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि ते छान भिजलेत. मी कुकरला लावले आहेत, तर मी 2च शिट्ट्या होऊ देते आणि इकडे मी फोडणीची तयारी करते. तर कढईमध्ये मी तेल टाकलं आहे, जिरं टाकते. तर रेसिपी मी सांगते तर आहेच, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल जर मी चुकून काही सांगायचं राहिलं तर छान आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. तोपर्यंत कुकरसुद्धा थंड होईल. मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, कांदा, कढीपत्ता जे आपण रोज टाकतो भाज्यांमध्ये तेच टाकायचं आहे. ह्याची भाजी खूप छान लागते. जेव्हा आपल्याकडे मटरचं सीझन असतं तेव्हा तर भेटतातच. आपण फ्रोझन करूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर हे जे मटर आहेत ना ते कडधान्यवाले आहेत, त्यामुळे ना असं भिजूनच आपल्याला कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डायरेक्ट जर बनवलं तर ते लवकर शिजत नाही. आणि ह्याच्यात मी टमॅटो टाकला आहे आणि छान शिजू दिले. आता मी वरतून मसाले टाकते. तर ह्याच्यात हळद, मीठ, लाल तिखट, थोडंसं धने पावडर, गरम मसाला घरी बनवलेला आणि लाल तिखट हे सगळं टाकून जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ह्याच्यात मी वेगळं पाणी टाकत नाही आहे. जे कुकरला लावलं होतं ना तेच पाणी टाकते, जे बॉईल करण्यासाठी ठेवलेलं. तर त्यानेच भाजीला छान टेस्ट येईल. जर सगळं पाणी आपण काढून घेतलं आणि नॉर्मल पाणी टाकलं तर मग तेवढी चविष्ट लागणार नाही भाजी.
आणि ही आहे शेवटची म्हणजे तिसरी रेसिपी। ही रेसिपी तुम्हाला माहिती असणार, खूप व्हायरल झाली होती इन्स्टावरती, पण खूप सिंपल आणि खूप जास्त चविष्ट ही रेसिपी आहे। पटकन होते, जास्त काही सामान लागत नाही आणि मी बऱ्याच वेळा ही रेसिपी बनवलेली आहे। तर 4 टोमॅटो घेतले आहे, 2 कांदे, लसूण, कोथिंबीर आणि मी हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या आहेत। तर मी तुम्हाला दाखव असे टोमॅटोचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत सगळ्या टोमॅटोचे। आणि कढईमध्ये जे आहे ते तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि त्यात आपल्याला टोमॅटो छान शिजू द्यायचे आहेत, असे उलटे ठेवायचे आहेत आणि नंतर मग आपण त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान तेलात परतून घेऊया। ही स्टेनलेस स्टीलची कढई आहे, तर ते चिटकणार नाही, पण ॲल्युमिनियमची वगैरे घेतलात ना तर चिटकेल ते। नॉनस्टिकचं असेल त्यात तर चिटकणारच नाही। यात थोडंसं चिटकलं पण सगळं व्यवस्थित निघून जातं। लसणाच्या 8-10 पाकळ्या टाकायच्या आणि तेल झाकून ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत फोडणीसाठी आपण कांदा जे आहे ते बारीक कापून घेऊया, मिरच्या कापून घेऊया, कोथिंबीर कापून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत टोमॅटो छान शिजतील। ही रेसिपी पटकन होते, एकदम सोपी पद्धत आहे, 10 ते 15 मिनटात होऊन जातं आणि ही ना भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा छान लागते। आपण खिचडीसोबत सुद्धा असं साईडला घेऊन खाऊ शकतो। खूप छान रेसिपी आहे, मी बऱ्याच वेळा बनवलेली आहे। टोमॅटोवरचं जे साल आहे ते मी काढून घेतलेलं आहे, नाही काढलं तरी चालतं, त्याने काही चवीमध्ये फरक पडत नाही। आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये जे आहे ते वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता। मला पेस्ट बनवून घ्यायची, त्यासाठी मग मी ह्याच्यात टाकलेलं आहे। त्याच कढईमध्ये हे टोमॅटोची प्युरी आहे ती टाकलेली आहे। दुसरं मी तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे। आता आपल्याला फोडणी देणारच आहोत त्यामुळे, आणि वरतून आपल्याला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर जे आहे ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता,
तर हे आपल्याला कांदा वगैरे फोडणीमध्ये नाही टाकायचं, असं वरतून कच्चंच टाकायचं आहे। आणि ज्या हिरव्या मिरच्या आहेत ते एकदम बारीक चॉप करायचं आहे, नाहीतर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता, पण पेस्ट नाही बनवायची आपल्याला। ही खाताना आली ना तोंडात तर अजून छान लागते। जास्त तिखट नाही आहेत मिरच्या या, मी कमीच टाकते। दिसायलाच बघा किती सुंदर दिसत आहे कलर। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेते। मीठसुद्धा मी टाकलेलं नाही आहे, नंतर टाकते। आता मी फोडणी देते। फोडणीसाठी मी जिरे मोहरी टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, लाल मिरची टाकली आहे 2-3च, आणि थोडंसं हळद आणि थोडंसं जे आहे लाल तिखट, तर ते टाकायचं आहे। आणि लगेच आपल्याला फोडणी द्यायची, नाहीतर हे जळून जाणार पटकन। तर मी शॉर्ट व्हिडिओ करत होती त्यामुळे मी जास्त तुम्हाला दाखवलं नाही आहे। तर आपल्याला कढई आता शिजू द्यायचं नाही आहे, मी गॅस बंद केलेला आहे। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून 5-1 मिनटं ठेवायचं तसंच। खूप छान अशी फोडणी बसलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी। आणि ह्याच्यात आपण टमॅटो हिरव्या मिरच्या जे आहेत ते कच्चं टाकलेलं आहे, त्यामुळे अजून छान लागते। हे जर फोडणीमध्ये टाकलं ना तर मग ती टमॅटोची जी भाजी बनवतो आपण तसं झालं असतं। तर आता अंदाजे आहे ते मीठ टाकायचं आहे। त्याच्यात मसाले वगैरे काहीच नाही, हळद लाल तिखट आणि मीठ बस एवढंच टाकायचं आहे। तर छान भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊन बघा, ट्राय करून बघा ही रेसिपी। तर असा होता आजचा व्हिडिओ। आज कोणताही व्लॉग नाही आहे, मी शॉर्टसाठी शूट केलं होतं, तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीलाच। पण रेसिपी खरंच खूप चांगल्या आणि सिंपल होत्या, त्यासाठी मग मी हा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे। भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।